मित्रांनो, सस्नेह नमस्कार. आज भारताचं जे खरं धन आहे, समाजाचं धन, ते धन आपल्या लोकांसमोर आणण्यासाठीचा आजचा हा खटाटोप आहे. अर्थात आम्ही या ठिकाणी आहोत आडगाव भूमे, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आमचे मोठे बंधू आहेत मनोहर पाटील गायकवाड. वास्तुशांतीचा कार्यक्रम आहेत आणि मग आजींशी परिचय झाला. मग एकनाथरावला आजीविषयी मी विचारलं. मग आजींचं नाव काय आणि आजींची खासियत काय, या सर्व गोष्टी यथासांगपणे मी आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत. आई, तुमचं नाव काय आहे? नानूबाई. पूर्ण सांगा ना. नानूबाई सोनवणे. नानूबाई सोनवणे असं आईंचं नाव आहे. आणि आईंकडे पाहिल्यानंतर माईक जरी नसला आणि मी त्यांना जर विचारलं आई तुमचं नाव काय, तर त्या सांगतात. याचा अर्थ असा की त्यांची कानपूर लाईन ही अत्यंत व्यवस्थित आहे, हे महत्वाचं आहे. वय किती असेल तुमचं? वय वय माझं वय मला काही सांगता नाही आता, पण मी रजाकारच्या साली 17 वर्षाची होती. म्हणजे भाषणासारखे सांगू राहिले आहे अजून. म्हणजे जणू काही समोर रजाकार आहे असे सांगू लागल्या. रजाकारच्या वर्षी मी 17 वर्षाची होते. म्हणजे रजाकारी झाली 1948 ला आणि त्यावेळेला यांचं वय 17 वर्षांचं. म्हणजे साधारणतः 1931चा जन्म आहे आणि आता आहे 2026. तू काय मोबाईल कॅल्क्युलेटर काढलं का? बर. म्हणजे 1931 ते 2026 म्हणजे ते 69 आणि हे 26 किती वर्ष झाले? 95 वर्षाचे झाले आजी. 95. 95 किती? 95 म्हणजे 5 कमी 100. असं का? तुमचे मुलं बिले किती आहे, काय ते सांगा बरं. मुलं 2 आहे. मुली? मुली एकच आहे. मुलगी एकच आहे. हा. हे कोण आहे? हा कोण आहे? नातू आहे माझा. बर. त्याच्या आईचं वय किती आहे? आता त्याच्या आईचं वय काय सांगू बाबा मी. ती मोठ्याच्या पाठची बघू एकनाथ, मोठ्या मामाच्या. असं आहे का? बर बर बर. आणि एकूण किती मुलं झाले? मुलं मुली सगळे मिळून किती झाले तुम्हाला? 10. म्हणजे एक असतं तर पूर्ण क्रिकेटची टीम तयार झाली होती तुमची. बर. आमचे मोठे बंधू आहेत मनोहर पाटील गायकवाड. ते आजींशी काही संवाद या ठिकाणी साधतील. बोलायचे, गप्पा मारायचे. हा. बोला. अशी तब्येत कशी आहे तुमची सध्या? सध्या आता बरी आहे. तुमच्या डोळ्याचं बरी आहे. आणि तुम्ही म्हणजे सकाळी उठल्यानंतर फिरायला वगैरे जाता का? फिरायला जाते. किती फिरता साधारणपणे? आता त्याचे 12 सांगता किलो का 1 किलो का 1 किलो. अच्छा. 2 किलो जातो ते, पण आता चालवलेला. इथं आडगावला आल्यानंतर आता आपल्या ह्या मळ्यापासून तुम्ही किती लांबपर्यंत गेल्यात परवा? बरोबर पुन्हा त्या शेताला काय, त्या शेतापर्यंत तुम्ही गेल्या समजा परवा, त्या शेताचं नाव काय? बरोबर म्हणतो त्याला. तर परळ इथून साधारणपणे मला वाटतं 1.5 ते 2 किलोमीटर असेल. तर या वयामध्ये आजी 2 किलोमीटर इथून म्हणजे जाणं 2 किलोमीटर आणि तिथून परत इथे येणं 2 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर चालू शकतात. तर आपण त्यांच्या या फिटनेस बद्दल आपण टाळ्या वाजवूया. आता तुम्ही इथं आल्या आडगाव बुद्रुकला. इथे कोण राहतं तुमचं? लेके. काय नाव लेकीचं? तिथं शेकून झालंय. तिकडचं नाव शकुंतला. आडगावचं नाव काय? त्यांना आडगावला काय काय नावाने ओळखतात? पुष्पा. तर एकंदरीत आजीची तब्येत या वयामध्ये सुद्धा किती कडक आहे याचा अनुभव आपल्याला आला असेल. त्यानंतर आमचे बंधू प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड. आपण म्हणतो की खरं धन कोठे आहे, कसं आहे, कशात आहे, तर खरं जर भारतीयांचं जर धन असेल तर ते अशा व्यक्तिमत्वामध्ये आहे. आता आम्ही 50शी गाठली आणि 50शी मध्ये कधी गुडघे दुखतात, कधी कंबर बसतोय, बरोबर ना? तर अशा पद्धतीनं आहे. परंतु आई रोज किती किलोमीटर चालतात? आज 4 किलोमीटर चालतात. म्हणजे जी वेल्थ आहे, रिअल वेल्थ, ती हेल्थ मध्ये रिअल वेल्थ अशा प्रकारची आजींची आहे.
काय वाटतं? हा हे गुडघे दुखत नाही, मनगट दुखत नाही, मग काही दुखत नाही. फक्त मला हे दुख लागलं. थोडीशी खाज येते, बाकी काही काही आजार नाही. बरं, मग शहरात राहायला आवडतं का गावाकडे राहायला आवडतं? चौकडी आवडतं. हा चौकडी नाही, चौकडी नाताजवळ आली, नाताजवळ आवडतं. लेकीजवळ गेली, लेकीजवळ आवडतं. लेकाजवळ त्याचं बारूमाईची मी दिली. हा लेकाजवळ बारूमाई आहे. असं आहे का? बर बर. रोज किती जेवण करता आता? आता आधी भाकर, संध्याकाळी आधी भाकर लागते. ते खेळायला त्याची समज जेवण करते. बर बर. आणि तुमचे पती नवरा जाऊन किती वर्ष झालेत? झाले 15-16 वर्ष झाले असेल निक भाऊ. हा हा आठवण बिठवण नाही येत का काही? आठवण काय यायची? गेलं माणूस गेलं. ते आठवण करून येईन का मला भेटायला? मग काय नाव होतं त्यांचं? भिक्का पाटील सोडवणे. आणि गाव कोणतं? खामगाव. गोलुक्षे जाताचं खामगाव. आणि 15-16 वर्ष झाले का? हा कधी मध्ये आठवण येत असेल ना? मग आता यायची काय मग जीवनाच्या जीव बिव नका देऊ, तुमचा जीव महत्वाचा आहे. काही माहित नाही. आता गेलं चांगलं होईल. मग काय इच्छा आहे आता शेवटी? टेन्शन लेकीला टेन्शन. मग काय टेन्शन आहे एकनाथराव, सांगा बरं. आजीचं टेन्शन काही नाही. आजीला मुक्त संचार करायला आवडतं. आजीला म्हणजे आजीला जे असं बंदिस्त राहणं जे ते पसंत नाहीये. आजीची इच्छा राहते की मला मन मोकळेपणाने रस्त्यावरही फिरू द्यावं. पण आपल्याला एक वाटतं की बा रस्त्याला वाहतूक असती, गाड्यांचा एक ये जाव आहे, तर त्यामुळे काही धक्का वगैरे लागला तर ह्या वयामध्ये आई पडायला नको किंवा आजीला त्रास व्हायला नको, ही आपली एक अपेक्षा असते. त्यामुळे आजीला असं सहज वाटतं की बा मला फिरू द्यावं बा. आणि आजीचं शरीर आज 95 वर्षी सुद्धा खूप चांगलं आणि धडधाकट आहे. म्हणजे जे हाडं म्हणतो आपण, तर ते खूप चांगल्या प्रकारे आजीची हाडं आहे. आजीला या 95 वर्षी सुद्धा कुठल्याही प्रकारे ऍसिडिटी, बीपी, शुगर, इतर कुठलाही म्हणजे आजार आजही नाहीये. हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. लेकाच्या घरी लिफ्ट आहे ना, लिफ्ट जायला यायला लिफ्ट, त्या लिफ्ट मध्ये ते एकट्या प्रवास करतात असं ऐकलंय. हा बर, ते लिफ्टच्या संदर्भात सांगा आपलं. कुठे जाता तुम्ही? कुठे आता आता जाईल मी आता याला लावलो माझ्या. लिफ्टने खालीवर जाता तुम्ही? हा लेफ्टनच जाते. तर ते बटन तुम्ही स्वतः दाबता? हा हा म्हणजे जे लिफ्ट आहे त्या लिफ्टनं वरती जायचं, खाली यायचं, तर त्या एकट्या जातात. कुठे जातात? माझ्या दादा टेरेस वरती, म्हणजे सर्वात वरच्या मजल्यावर सुद्धा आई त्या ठिकाणी जातात. म्हणजे आईची फक्त प्रकृतीच चांगली आहे असं नाही, आईचं डोकंही चांगलं आहे. आईचं जे डोकं आहे शांत आहे आणि त्या डोक्यामध्ये आहे. मी आईशी थोड्याशा गप्पा मारल्या तेव्हा लक्षात आलं की आईचं डोकंही छान आहे आणि प्रकृती सुद्धा उत्तम आहे. तुमचे एवढं बरडावर जाते पायपी, पायपी येत्या एकट्याच जाते का? एकट्याच येत्या, भीती नाही वाटत? मग एवढी तब्येत चांगली कसं काय तुमची? काय कारण आहे त्याचं, आम्हाला सांगा ना थोडं. ठीक आहे दामोड्याचा. कशाचं बी? दामोडा दामोडा म्हणजे झाड आहे दामोड्याचं. त्याला बीज येतो हिवाळ्यात, थोडा फटक काकडी एवढे कडे. त्या आमच्या त्याची 200-300 रुपये किलो विकतो तो. एक दामोड्याचा डिंक काय नेमकं सांगा माहिती का तुम्हाला? दामोड्याचा डिंक झाड आहे का? झाड आहे, त्या झाडाला डिंक येतो. बर बर, आणखी दामोड्याचा डिंक. मग आम्ही दामोड्याचा डिंक खाऊ का? हा महत्वाचा मुद्दा सर्वात आहे की जुनं जे होतं त्यातलं जे सत्व होतं ते निघून गेलं
आई म्हणते तुम्हाला खडावी नाही मिळायचं आता. म्हणजे हे महत्वाचं आहे. जे अस्सल आहे, गावरान आहे, ते कमी होत चाललं. दिगाला 4 वाजता डोंगरात दिगाला 4 वाजायला सकाळची पहाटे 4. तर 12 वाजायला यायचं इतकं डी घेऊन 200 रुपये 300 रुपये 250 रुपये का 100 रुपये हा. आणखी काय नुसते डिंकामुळे चांगलं तब्येत आहे का? आणखी काय काय खाल्लं सांगा. दिवसभर दिगावर राहिले काय नव्हतं भेटलं पहिल्याला दाणे नव्हते तर म्हणजे जुन्या काही दाणे नव्हते, गव्हाची भाकरी चपात्या भेटत नसत. दिसत नव्हते डोळ्याला. आई याकडे तुम्ही मास्तरला ना 4 वाजायला डिगाचं झाडच दाखवत ना द्यायला तांबड्याचं. तुला सापडणार बी नाही. नाही सापडायला अजून तांबड्याची झाडं आहे कुठे मोठे पण मास्तर लेसण्यातून या पुढे पंचम डोंगराला चालले डोंगराला हा बदल डोंगराला एखादं गाणं बी नाही येतं का? जात्यावरती चालताना काही ओव्या बिव्या गाणं बी नाही येतं का? तरी एखादं आठवा ना, एखादं. बाबा पण ते पटन तुम्हाला आहे. नाही पटलं तर नाही पटलं. थांबा 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 म्हणा आता. लागला मंदिर लोणी चाली जरा घरा आला कसा बाजारा कसा याची काय वाट गर्दीची अवघड अरे हा मोठी अवघड खरोखर मोठी अवघड सद्गुरु शेतीची दोरी बाळा खासीन सव्वा गोड रे गोड सद्गुरु घरतीची दोरी खासीन सव्वा बाळा गोड रे गोड पुढबा बळची सावघड पुढबा बळची सावघड अरे बळची सावघड खरोखर बळची सावघड मनाची सरदारदी याची खोड मनाची सरदारदी याची खोड सतराईच्या झाडाखाली सतराईच्या झाडाखाली शांतीचा फडर पुढवा बळत सावघड अरे हा बळत सावघड खरोखर बळते सावघड. छान 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 उत्तम. म्हणजे अजून डोकंही ध्यानावरती आहे ना. बरेच गाणे येत असेल तुम्हाला. पिक्चरचे गाणे येते का? पिक्चरचे गाणे पिक्चर नाही संपा नाही का? बर बर. हरिपाठ कोण म्हणलं ते विसरून गेली. विसरून गेले का? तुमच्या लेकीनं म्हणलं तर म्हणशाल का तुम्ही? नाही जावायला इकडे कोणाला येतो मग? राम लक्ष्मण कई कईच्या सारोळा खेळ राम लक्ष्मण कई कईच्या सारोळा खेळ मत्स्यसुराची वस्ती आली मत्स्यासुराची वस्ती आली मुक्काम शेल्लोड पुढवा बळत सावगड अरे हा बळत सावगड खरोखर बळत सावगड. छान छान खूप छान. एकनाथराव काय विचारतात आणखी आईला? चांगलं चांगलं खाऊ घालतात तुम्ही जनरल जे आपण खातो ते असंच का? हा, म्हणजे काही विशेष खानपान नाही, जे आहे तेच आहे, पण ते त्यांना चांगलं पचतंय मला कोणतं सारं सगळं. आम्ही पाहिलं ना काल, तुम्ही बुंदीन चिवडा मस्त आणला ना. आवडला का? हा आवडला ना. खाल्ला तर एवढा मोठा पडील चालतो तो. कुटुंबाला. तर मित्रांनो विचारायचं काय आणखी? मित्रांनो मॅडम विचारायचं काय? मॅडम या हो हो हॅलो. अरे ते बंद झालंय. हॅलो हॅलो बोलायचंय का? नाही का? तुम्हाला निराग का? काही गाणं बिणं म्हणायचं म्हणा. आपण हरिपाठ वगैरे काय? अरे ते फिरवू नको रे. तर मित्रांनो ह्या होत्या नानोबाई सोनवणे. मूळ गाव त्यांचं खामगाव आहे, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सांगायचा मुद्दा एवढाच की खानपान व्यवस्थित असेल, आचार विचार व्यवस्थित असेल तर 95व्या वर्षी सुद्धा प्रकृतीही आणि बुद्धीही दोन्हीही आपली साथ देत असतात. जास्त दिवस जगा, 100 वर्ष पूर्ण करून टाका. 100
मग आता माझ्या हातात आहे का नाही का? त्याला मला सांगून द्या मुलं त्याला की या अशी 5 वर्ष जगू दे. आम्ही सगळे सांगतो अजून 10 वर्ष दे म्हणून. हा मग नको नको मग किती लागते, आणखी किती वर्ष लागते? आता जे येतो चांगले भाऊ आता माझे उडवला. अच्छा आहे का? ठीक आहे. सर्वांना नमस्कार. थँक्यू.